UPSC प्रिलिममध्ये जर तुम्ही हे 10 टॉपिक स्किप केले तर तुमचा स्कोर हा 10 ते 15 मार्क्सने कमी होऊ शकतो, लक्षात घ्या. तर हे 10 टॉपिक कोणते आहेत? पॉलिटिकल सायन्सपासून सुरुवात करूयात. पॉलिटिकल सायन्समध्ये महत्त्वाचे असणारे 2 टॉपिक म्हणजे फंडामेंटल राईट्स अँड पार्लिमेंटरी प्रोसिजर. आता फंडामेंटल राईटमध्ये लक्षात घ्या, डायरेक्ट आर्टिकलवरती प्रश्न विचारले जात नाहीत. तर याच्यामध्ये एक्सेप्शनवर प्रश्न विचारतात. म्हणजे काय? तर आर्टिकल 19 आहे. तर आर्टिकल 19वरती रेस्ट्रिक्शन काय लावलेले आहेत याच्यावर प्रश्न विचारतील. तसंच आर्टिकल 22 याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन काय आहे हे विचारतील. किंवा रिजनेबल फंडामेंटल राईट्स अँड ॲब्सोल्यूट फंडामेंटल राईट याच्यातला फरक काय आहे, तर याच्यावर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारतील. तर लक्षात घ्या, फंडामेंटल राईट्समध्ये तुम्ही एक्सेप्शन लक्षात ठेवायचे आहेत. सेकंड टॉपिक जो आहे ते म्हणजे पार्लिमेंटरी प्रोसिजर. तर इथे टर्मिनॉलॉजी महत्त्वाच्या आहेत, कारण इथे खूप अशा टर्मिनॉलॉजी आहेत ज्या तुम्हाला कन्फ्यूज करणाऱ्या असतात. जसं की मनी बिल आणि फायनान्शियल बिल याच्यातला फरक काय, किंवा 0 अवर्स म्हणजे काय, किंवा डिझॉल्युशन म्हणजे काय. तर इथे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायची. पुढे येतो तो म्हणजे जॉग्रॉफी. जॉग्रॉफीमध्ये लक्षात घ्या, मान्सून मेकॅनिझम हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तर मान्सून मेकॅनिझममध्ये तसे पाहायला गेले तर लक्षात घ्या, महत्त्वाचे असणारे टॉपिक हे 3 आहेत. तर ते 3 कोणकोणते? तर रिव्हर ड्रेनेज सिस्टम, तसेच मान्सून मेकॅनिझम आणि सॉईल टाईप किंवा मातीचे प्रकार. तर सर्वात पहिलं रिव्हर ड्रेनेज सिस्टम किंवा भारतामध्ये जो ड्रेनेज सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या नद्या आढळतात भारतामध्ये. एक म्हणजे सीझनल आणि दुसरं म्हणजे पेरेनियल. तर सीझनल आणि पेरेनियल रिव्हर म्हणजे काय, त्याच्यातला फरक लक्षात ठेवायचा आहे. तसंच त्यांच्या ट्रिब्युटरी लक्षात ठेवायच्या आहेत. राईट बँक आणि लेफ्ट बँक ट्रिब्युटरी कोणत्या असतात. तसंच लक्षात घ्या, ह्या ज्या रिव्हर आहे त्यांचा ओरिजिनसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या राज्यामध्ये ओरिजिन होतो किंवा एरियाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढे मातीचे प्रकार. आता सॉईल टाईप जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मातीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मुळात सर्वात पहिले तुम्ही त्यांचे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत. मातीशी निगडीत, त्या मातीशी निगडीत कोणतं क्रॉप आहे किंवा कोणतं पीक येतं ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये ते पीक आढळतं किंवा कोणता मातीचा प्रकार कुठे आढळतो. फॉर एक्झाम्पल ब्लॅक सॉईल आता लक्षात घ्या. तर ब्लॅक सॉईलशी निगडीत असणारं पीक कोणतं आहे, तर ते म्हणजे कॉटन आहे. तर मग कॉटन कुठे आढळतं हे लक्षात ठेवायचं तुम्ही. तर अशा पद्धतीने माती आणि मातीचे प्रकार लक्षात ठेवायचे. आणि तिसरा महत्त्वाचा टॉपिक ते म्हणजे मान्सून मेकॅनिझम. आता मान्सून मेकॅनिझममध्ये तुम्ही इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन किंवा साऊथ वेस्ट मान्सून, जेट स्ट्रीम, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस काय असतात, तर ह्या ज्या काही कॉन्सेप्च्युअल गोष्टी आहेत ह्या तुम्ही या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायचे. पुढे येतं ते म्हणजे एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटमध्ये लक्षात घ्या, मॅप आणि जे रिझर्व आहेत तर त्यांनी एक डेडली कॉम्बो केलेला असतो. म्हणजे काय लक्षात घ्या, तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि टायगर रिझर्व याच्यावरती एक तरी प्रश्न असतोच, लक्षात घ्या. इथे मग तुम्हाला लोकेशन बेस्ड क्वेश्चन येतील किंवा तुम्हाला पेअरिंग बेस्ड क्वेश्चन विचारतील. म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणता नॅशनल पार्क आढळतो हे पेअरिंगसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर हा एन्व्हायरमेंटमधला महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि सेकंड म्हणजे क्लायमेट चेंज, त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. ओके, पुढे येतं ते म्हणजे इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्समध्ये लक्षात घ्या, ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत जसं की GDP, GNP, NDP, NNP हेही महत्त्वाचं आहे. मात्र या कॉन्सेप्टपेक्षा जास्त लक्षात घ्या, RBIचे जे मॉनिटरी पॉलिसी टूल आहेत ते महत्त्वाचे आहेत. म्हणजे काय, CRR, SLR, तसंच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी किंवा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी काय असतं. तर ह्या ज्या काही मॉनिटरी पॉलिसी टूल आहेत, म्हणजे हे टूल बेसिकली आपल्याला माहिती आहे की मनी सप्लाय वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी RBIद्वारे वापरले जातात. तर हे लक्षात ठेवायचे तुम्ही. सेकंड महत्त्वाचा असणार इकॉनॉमिक्समधला टॉपिक आहे तो म्हणजे इन्फ्लेशन. आता अगेन याच्यामध्ये इन्फ्लेशनचे प्रकार विचारले जाऊ शकतात. जसं की CPI, WPI म्हणजे काय, किंवा कॉस्ट पुश इन्फ्लेशन आणि डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणजे काय असतं. तर हे इन्फ्लेशनमध्ये तुम्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याचे परिणामसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. पुढे लक्षात घ्या, गव्हर्मेंट स्कीमवरती सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारला जातोच, लक्षात घ्या.
मग त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, स्कीम्समध्ये सगळ्या स्कीम्स करायच्या नाहीत. तर इथे त्या योजनेची ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर टार्गेट ग्रुप कोणता आहे आणि कोणती मिनिस्ट्री त्या योजनेशी निगडीत आहेत हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि शेवटचा येतो तो म्हणजे टॉपिक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. मग याच्यामध्ये WTO, IMF, वर्ल्ड बँक ह्या ज्या काही महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन आहेत त्या लक्षात ठेवायचे आहेत. मग याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं अगेन, आता यांचं हेडक्वार्टर कुठे आहे, अगेन कोणत्या कामाशी निगडीत आहेत त्या योजना, तसेच कोणता न्यू मेंबर त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे का. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हे 10 टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. कारण तुम्ही जर हे परफेक्टली हे 10 टॉपिक केले तर तुम्ही 10 ते 15 मार्क्स आरामात सिक्युअर करणार आहात.